नमस्कार। तर मी माझ्या शेतामध्ये निंदायला आली होती आणि आता 3 वाजलेले आहे, पाणी चालू झालेलं आहे आणि तुम्हाला माहित आहे मला पाणी चालू झालं म्हणजे रिकाम पण मिळते, म्हणजे कामाला सुट्टी होते आणि मग मी रानभाज्याच्या शोधात निघत असते। तर मला सगळ्यात माझी आवडती माझ्या आईच्या हातची भाजी ती म्हणजे करडकसल्याची आणि ते मला आज दिसलेली आहे तिथं। आणि करडकसल्या या भाजीचे अनेक असे फायदे आहेत, ते पण मी तुम्हाला सांगणार। तर चला तिथं भाजी आहे ते पहिले बघून घ्या। तर हे बघा, इथं भरपूर प्रमाणात अशी करडकसल्याची भाजी आहे। तर या भाजीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करडईची भाजी असे म्हणतात, पण आमच्या इकडे करडकसल्याची भाजी असे म्हणतात, त्यामुळे माझ्या तोंडात करडकसलाच असे येते। तर याला करडईची भाजी असे म्हणतात, बघून घ्या। तर याचे अनेक असे फायदे आहेत। तर ही भाजी खाल्ल्यामुळे आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारते, तसेच तुम्हाला माहिती आहे आपल्या पचनशक्ती आता खूप अशी कमी होत चालली, कधी ऍसिडिटीचे प्रमाण आपले वाढलेले आहे, त्यामुळे पचनशक्ती आपली बिघडलेलीच आहे। तर या भाजीमुळे आपली पचनशक्ती ही सुधारते आणि आपल्या रक्तामधील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ही भाजी खूप फायदेमंद आहे। आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या शरीरातील कॅल्शियम वाढवते आणि कॅल्शियम हे आपल्या हाडाला मजबूत ठेवण्यासाठी खूप आवश्यक ही गोष्ट आहे। तर खायला काही हरकत नाही, तुम्हाला मार्केटमध्ये हे सहज अवेलेबल होऊन जाईल। शहराच्या ठिकाणी तर ही राहतेच, खेड्यामध्ये तरी मिळणार आहे, कारण खेड्यामध्ये शेतामध्ये आपल्याला येऊन आपल्याला भाजी न्यावी लागते, पण शहरामध्ये विकायला राहतेच। तर आणा, खा आणि शरीर मजबूत ठेवा। मी पण मजबूत ठेवते। तर ही भाजी घेते मी, हे बघा खूप सारी भाजी निघालेली आहे इथं, कवडी कवडी काढून घ्यायची। भाजी जवळून दाखवा, आपल्याला बऱ्याच जणांचे कमेंट आले की भाजी जवळून दाखवा, आम्हाला ओळखण्यास मदत होईल। तर बघून या, जवळून दाखवा, तुम्ही झाडच दाखवून नाही त्यांना। हे बघा, हे इथचं दाखवा। हे बघा, याच्या काठांना असे काठे काठे राहतात, हे बघा अशा डिझाईनच्या आकाराचे असे असे तिरपट तिरपट, आणि मागून पण बघून घ्यायचे पानं, हे बघा। तर करडईचीच भाजी आहे, याचं झुडूप लहानच राहते, एवढं फार मोठं होत नाही, हे बघा। तर मी काढून पण घेतली। तर ही बघा, जवळून भाजी बघून घ्या। आणि आमच्या इकडं खूप सारी भाजी आहे, हे बघा, तर भाजीच भाजी निघालेली आहे। हे बघा, तर चला मी भाजी घेऊन घेतली आहे आणि आता मस्तपैकी तुम्हाला भाजी बनवून दाखवते। गावाकडची चुलीवरची भाजीची चव कशी असते, आणि तुम्ही पण चुलीवरच बनवा। तर बरेच जणांच्या मला कमेंट आल्या की फांदीच्या भाजीचे रोप पाठवा, तर त्या भाजीचा रोप नसते, त्याचा कंद असतो खाली। तर कंद लावल्यानंतर त्याचा वेल निघतो, तर मी तुम्हाला पाठवले असते, पण तुम्हाला माहित आहे खेडेगावामध्ये पाठवण्याची सुविधा नाही आहे, असती तर पाठवलं असतं। तर मी माझ्या गावाचा तुम्हाला पत्ता देते, मी अमरावती शहरातील नांदगाव खंडेश्वर मधील ढवळसर या गावात राहते। कुणाला हवी असेल तर लवकर या आणि झोरे भरून घेऊन जा। अशाच कमेंट करत राहा माझ्या ताईंनो, मला माझ्या मनाला खूप आनंद होते आणि भाजी करण्यासाठी उत्साह पण भरपूर वाढतो। चला तर माझ्या घरी जाते आता मी। तर हे बघा, करडकसल्याची भाजी मी आता तोडून घेतली चांगली आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतली, हे बघा। आणि इकडं एक कांदा कापून घेतल्या, 2-3 लसणाच्या पाकड्या जाडसर बारीक ठेचून घेतल्या आणि भरपूर अशी हिरवी मिरची कापून घेतली। आता मी ही भाजी कापून घेते। तर अशी मस्त बारीक कापून घ्यायची। तर ही मस्त
चवदार अशी होणारी रानभाजी आहे आणि याच्यामध्ये भरपूर असे फायदे बी आहेत, ते मी तुम्हाला सांगितलेले आहे. आणि दुसरे काही फायदे असतील ते मला माहीत नाही, तुम्हाला माहीत असतील तर मला सांगा. आणि आता मस्त माझी चूल मी पहिले पेटून ठेवली, आता कापून घेते आणि पटकन झटकन भाजी टाकते. आज श्रावण सोमवार आहे, सोडतो मग. तर शेतामध्ये भरपूर अशा रानभाज्या आहेत ज्या मला माहीत आहे, त्या मी केलेल्या आहेत. आणि जे माहीत नाही आणि तुम्हाला माहीत आहे तर त्या मला सांगा कोणकोणत्या आहेत, तर मी पण त्या बनवून बघेल. आणि माझ्या करडईची भाजी मी कशी बनवते शेवटपर्यंत बघा आणि कशी झाली हे पण मला नक्की कळवा. तर नेहमी नेहमी माझ्या तोंडामध्ये करोड कसला हे नाव येत आहे, तर याला करडई असेच म्हणतात. तर थोडं इग्नोर करा, कारण की आमच्या इकडे करोड कसला म्हणते, त्यामुळे माझ्या तोंडात नेहमी नेहमी हे नाव येत आहे, पण ही करडईचीच भाजी आहे. तर आपली कढई तापलेली आहे आणि तेल पण मी टाकून घेतलं. तर याच्यामध्ये मी 1.5 मापूल तेल टाकून घेतलं. तर हे बघा, अर्धा चम्मच मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडली, टाकायचं जिरं. जिरं तडकू द्यायचं चांगलं. टाकायची हिरवी मिरची, मिरची व्यवस्थित झाली म्हणजे लसण टाकून घ्यायचा. बघा, जाडसर बारीक असा लसण ठेचून घेतला. आता टाकायचा कांदा. व्यवस्थित तेलामध्ये होऊ द्यायचं चांगलं लालसर असं. तर आपला कांदा व्यवस्थित झालेला आहे बघा. तर याच्यामध्ये थोडस मी लाल तिखट टाकून देते, कारण हिरवी मिरची थोडीशी फिक्की होती. आणि 1 चम्मच धने पावडर. हे थोडस फिरून घ्यायचं आणि आता टाकायची चिरून घेतलेली करडईची भाजी. तर हे बघा, मस्त करडईची भाजी चिमल्यानंतर याच्यात टाकते मी शेंगदाण्याचा कूट. तुम्ही आवडत नसेल ते टाकू नका, याने मस्त लागते भाजीची चव. आणि चवीप्रमाणे मीठ टाकते. तर आपली भाजी शिजून तयार झाली आहे. तशाही रानभाज्याला शिजायला वेळ लागत नाही आणि चवीलाही भन्नाट होतात. तर आता मी काढून घेते आणि मस्त जेवण करते. तर हे बघा, भाजी शिजून तयार झाली. तर या जेवण करायला. चला, तर आता मी जेवण करते. खरड कसल्याची भाजी म्हणजे करडईची चवीला चवदार झालेली आहे. वाटत नाही की असं वाटते आपण वेगळंच काहीतरी खावलं, एवढी मस्त लागत आहे. तर या जेवायला. आणि माझी करडईची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. चला तर भेटूया अशाच चुलीवरच्या नवीन रेसिपी मध्ये. धन्यवाद.